नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 35. मागील भागात. मिस्टर सरपोतदार, मला एक सांगा, त्या कोणत्या मानसिक दबावाखाली आहेत का? डॉक्टर: मला याबद्दल काहीच कल्पना नाही डॉक्टर. आदित्य: आता मी एवढंच म्हणेन की लवकरात लवकर त्यांना या मनस्थितीतून बाहेर काढणं गरजेचं आहे, नाहीतर अजून त्यांची तब्येत बिघडेल. डॉक्टर: आता मात्र आदित्य अजूनच टेन्शनमध्ये आला. ईशाला कशा प्रकारे बोलतं करायचं, कशा प्रकारे तिची मनस्थिती सुधारायची, हा एकच विचार त्याच्या मनात फेर धरू लागला. आता पुढे. आदित्य एकटाच विचारात हरवला होता. कशा प्रकारे ईशाला बोलतं करावं, कशा प्रकारे तिच्या मनातलं सगळं जाणून घ्यावं, याच विचारात तो होता. पण उत्तर काही मिळत नव्हतं. अचानक काहीतरी त्याला आठवलं आणि त्याने आपला मोबाईल काढला आणि एक नंबर डायल केला. काही वेळ तो काहीतरी बोलला आणि मग त्याने फोन ठेवला. काही वेळात धावत पडत नमू हॉस्पिटलमध्ये आली. सर, काय झालं इशूला? नमू धापा टाकत म्हणाली. खूप ताप होता तिला, बीपी पण लो होता. आदित्य: आता कशी आहे ती? नमू: अजून बेशुद्ध आहे ती. आदित्य: तसं नमू पटकन तिच्या रूमकडे गेली. तिने पाहिलं तर ईशा बेडवर निपचित पडली होती. हातात सलाईन लावलं होतं. खूप थकलेला चेहरा वाटत होता तिचा. नमूला एकदा तिची अवस्था पाहून हुंदका दाटून आला. तिने तसंच तोंडावर हात ठेवला आणि पुन्हा आदित्य जवळ येऊन उभी राहिली. नकळतपणे आता तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तसा आदित्य पटकन पुढे झाला आणि त्याने एका बाजूने तिला मिठीत घेतले. तिच्या दंडावर आपल्या हाताने तिला थोपटवून शांत करू लागला. इट्स ओके शिरणी, ती ठीक होईल लवकरच. आदित्य: पण तिची ही अवस्था मला नाही पाहावं सर, मी तिला असं कधीच नाही पाहिलं. नमू: तिला असं पाहायला कोणालाच नाही आवडणार, पण सध्या ती ज्या पद्धतीने वागत आहे त्याच्यात त्राशाशिवाय काही मिळणार सुद्धा नाही. आदित्य: म्हणजे? नमूने न समजून विचारलं. गेल्या काही दिवसात तिच्या डोक्यात काय सुरू आहे हे तिलाच माहीत. मी नोटीस करत आहे. आम्ही लोणावळ्याला मीटिंगसाठी गेलो होतो. तिथून आल्यापासून ती खूप वेगळी वागत आहे. आदित्य: वेगळी म्हणजे? नमू: लोणावळ्यात तिची तब्येत बिघडली होती. तिला कुठला तरी मानसिक धक्का बसला आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं आणि त्याच दिवशी तिचे बाबा तिला घेऊन मुंबईला परतले. त्याच्यानंतर ती सरळ ऑफिसला आली आणि तिने रिझाईन देण्याचा हट्ट केला. आदित्य: काय? नमू जवळजवळ ओरडली. म्हणजे तुला माहीत नव्हतं तिने रिझाईन दिलं ते? आदित्य आश्चर्याने म्हणाला. नाही, ती याबद्दल मला काहीच नाही बोलली. नमू: पण का? तिने तुझ्यापासून का लपवलं? आदित्य: काही कळत नाही, ती अशी का वागत आहे. त्या दिवशी मी तिला कॉल केला तर चक्क माझ्याशी भांडली आणि माझ्या भानगडीत पडू नकोस असं खडसावून सांगितलं. नमू: काय? तुझ्याशी भांडली? आदित्यला डबल आश्चर्य वाटलं. ज्या नमूसाठी ती कोणाशीही भांडू शकते, कोणाचाही जीव घेऊ शकत होती, ती ईशा चक्क तिच्या बेस्ट फ्रेंडशी भांडली होती. हे बघ नमू, आता आपल्याला खूप जपून वागावं लागेल. नक्की ईशाच्या मनात काय सुरू आहे याचा शोध घ्यावा लागेल. आदित्य: पण कसं? नमू: हे बघ, आता एंगेजमेंट जवळ आली आहे. एकदा एंगेजमेंट झाली की ईशा जॉब सोडून जाणार आहे. त्याआधीच एंगेजमेंटच्या दिवशीच मी तिला प्रपोज करणार आहे. ती जर हो म्हणाली तर मी लगेच एंगेजमेंट करणार आहे, पण तोपर्यंत तिला काही कळू द्यायचं नाही. आदित्य: पण सर, तुम्ही तर आलिशा मॅम बरोबर एंगेजमेंट करणार आहात ना, मग हे सगळं कसं होणार? नमू: होणार, सगळं होणार. फक्त आपल्याला आता प्रत्येक पाऊल खूप सांभाळून टाकावं लागणार आहे. मी हा एंगेजमेंटचा प्लॅन फक्त ईशा इथून जाऊ नये यासाठी केला होता. ईशाला इथे थांबवून ठेवण्यासाठी मी तिला रिझाईन नाही देऊ दिलं आणि एंगेजमेंटच्या तयारीच्या नावाखाली तिला इथे थांबवून ठेवलं. आदित्य: पण ते ठीक आहे सर, पण मग ईशा रिझाईन का देत आहे? तुमचा आणि आलू मॅमचा साखरपुडा होणार आहे म्हणून का? नमू: नाही, तिचा रिझाईन देण्याचं कारण खूप वेगळं आहे आणि तेच ते सांगत नाही. पण मला लवकरात लवकर ते सगळं जाणून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आधी मला तिच्यासमोर आपल्या प्रेमाची कबुली द्यावी लागेल. तेव्हाच मला तिच्याकडून खरं काय ते कळेल. आदित्य: ठीक आहे सर, मी तुमच्यासोबत आहे. नमू: ये हुई ना बात मेरी शेरनी. आदित्य: तसं नमू देखील मनमोकळेपणाने हसली. तेवढ्यात ईशाच्या रूममधून कसला तरी आवाज आला आणि आदित्य आणि नमू त्या दिशेला धावले. तर ईशा धडपडून उठली होती. तिच्या धक्क्याने बाजूच्या टेबलावरचा पाण्याचा ग्लास खाली पडून आवाज झाला होता. ती बेडवरून उठून उभी राहिली होती. हातातलं सलाईन अजूनही लटकत होतं आणि त्यातच ती एक एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत होती. पण दुसऱ्या क्षणी तिचा तोल गेला
आणि ती पडणार तर आदित्यने तिला धावत येऊन सावरले. ईशा, काय करत आहेस हे? आदित्य तिला सावरता सावरता म्हणाला. तसं ईशाने फक्त मानवर करून त्याच्याकडे पाहिलं. आता ती पूर्णपणे शुद्धीवर आली होती. परिस्थितीचे भान तिला येताच ती त्याच्या हातून सुटून त्याच्यापासून काही दूर अंतरावर जाऊन उभी राहिली. नमू दारातूनच तिच्या हालचाली बारकाईने टिपत होती. तिने एकदा आजूबाजूला पाहिलं आणि मग हळूच आदित्यकडे पाहिलं आणि मान खाली घालून म्हणाली, म म म मला इथे कोणी आणलं? मी आणलं, आदित्य. का 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 काय 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 गरज होती तुम्हाला? आता बोलताना देखील ईशा मोठमोठ्याने श्वास घेत होती, अडखळत होती, पण चेहऱ्यावर मात्र अजूनही राग होता. का म्हणजे? इथे नको आणायला मग काय करायला हवं होतं? तुझी अवस्था काय होती तुला तरी माहीत आहे का? बेशुद्ध होतीस तू. किती प्रयत्न केले तुला शुद्धीवर आणण्यासाठी, पण तू शुद्धीवर येत नव्हतीस. किती घाबरलो होतो मी. आणि अशा परिस्थितीत मी आणखी काय करायला हवं होतं? आणि मला सांग, तुझी तब्येत इतकी कशी बिघडली? नक्की काय चाललंय तुझं? आदित्य, तुमचा प्रश्न नाही. मला तुमच्या मदतीची गरज नाही. मी माझी काळजी घेऊ शकते. ईशा, हो ते दिसलं आम्हाला. आदित्य शांतपणे म्हणाला. मला ते काही माहीत नाही. मला घरी जायचं आहे. ईशा ठामपणे म्हणाली. अजिबात नाही. जोपर्यंत तू पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत तू अजिबात इथून हलूसुद्धा शकत नाही. आदित्य देखील ठामपणे म्हणाला. मी ठीक आहे आणि मी सांगितलं ना तुम्हाला की माझी काळजी करायची गरज नाही. ईशा, ते काही नाही. आदित्य, मला जायचं आहे आणि मी जाणार. आणि तुम्ही मला नाही जाऊ दिलं तर मी माझं जाईन. ईशा, आणि दुसऱ्या क्षणी तिने खेचून हातातलं सलाईन काढलं आणि त्याचबरोबर तिच्या तोंडून एक वेदनादायी स्वर बाहेर आला. हातातून रक्त वाहत होतं आणि ती वेदनेने कणवळत होती. तसा आदित्य पटकन धावत तिच्या जवळ आला आणि त्याने पटकन तिचा हात घट्ट पकडला आणि डॉक्टरांना आवाज दिला. काही वेळात डॉक्टर आले. त्यांनी ईशाला व्यवस्थित चेक केलं आणि मग ईशाच्या हट्टामुळे तिला डिस्चार्ज दिला. ईशाच्या हट्टामुळे आदित्य आणि नमू ईशाला घेऊन घरी आले. ईशा लॉक ओपन करून आत आली. नमू ईशासोबत घरात आली तर आदित्य दारातूनच तिचं घर न्याहाळत होता. हे काय, काका काकू कुठे आहेत? नमूने घरात तिकडे तिकडे पाहत विचारलं. बाहेर गेले आहेत ते. बाबाच्या मित्राच्या मुलाचं लग्न आहे, तिकडेच गेले आहेत. ईशाने शांतपणे उत्तर दिलं. काय? मित्राच्या मुलाचं लग्न? नमू तोंडातल्या तोंडात पुटपुटली. कोण मित्र? कोणत्या मित्राच्या मुलाचं लग्न? नमूने आता सरळ सरळ विचारलं. आहे एक मित्र. ईशा, पण कोणता? नमूने पुन्हा एकदा विचारलं. त्यांनी काय मैत्री पण तुला सांगून करायला हवी का? त्यांना त्यांची पर्सनल लाईफ जगण्याचा अधिकार नाही का? आणि तुला एवढ्या चौकशा कशाला हव्यात ग? ईशा भयंकर चिडून म्हणाली. अगं शांत हो, मी सहज विचारलं. एवढ्या वर्षात काकांना कोणत्याही मित्राबरोबर नाही पाहिलं म्हणून विचारलं. नमू तिला शांत करत म्हणाली. त्यांनी काय तुला त्यांची मित्र दाखवत फिरायला हवं होतं का? ईशा, अगं असं नाही ग. नमू शांतपणे बोलत होती, पण ईशा मात्र खूप चिडून बोलत होती. आदित्य दारात उभं राहून दोघींचे संभाषण शांतपणे ऐकत होता. मग कसं? बोल ना, कसं काय ते? आता मात्र ईशा अडखळत बोलत होती आणि दुसऱ्या क्षणी ती डोक्याला हात लावून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली. तसं नमू आणि आदित्य पटकन तिच्या जवळ आले आणि दोघांनी तिला सावरले. तिची रूम कुठे आहे? आदित्य ईशाला आपल्या मिठीत घेऊन नमूकडे पाहून म्हणाला. त्या बाजूला. नमू एका दिशेला हात करत म्हणाली. ओके, मी तिला घेऊन जातो, तू तिच्यासाठी पाणी आण. आदित्य, हो सर. नमू. आणि मग ती पाणी आणायला निघून गेली. आदित्यने पुन्हा ईशाला आपल्या हातात उचललं आणि तिला रूममध्ये आणून बेडवर बसवलं आणि मागे टेकण्यासाठी उशी ठेवली. तेवढ्यात नमू पाणी घेऊन आली आणि आदित्यने थोडं पाणी ईशाला पाजलं. थोडं पाणी पोटात गेल्यावर मात्र ईशाला बरं वाटलं. प्लीज आता तुम्ही दोघे जा, मी ठीक आहे. ईशा हळू पण शांतपणे म्हणाली. अजिबात नाही, मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही. नमू ठामपणे म्हणाली. प्लीज जा तू. ईशा डोळे बंद ठेवून म्हणाली. नाही, मी नाही जाणार. नमू. ओके, वाद घालू नका तुम्ही दोघी. आदित्य दोघींना म्हणाला. मग त्याने ईशाकडे पाहिलं आणि म्हणाला. ईशा, तुझी तब्येत ठीक नाही
आणि अशा अवस्थेत तू एकटी राहायचं म्हणतेस? एकतर तुझे आईबाबासुद्धा इथे नाहीत. अशा अवस्थेत परत तब्येत बिघडली तर काय करायचं? त्यामुळे नमूला आजचे दिवस तुझ्यासोबत राहू दे, ओके? तसं ईशाने काही वेळ विचार केला आणि मग ईशाने फक्त होमध्ये मान हलवली. तसं नमूने तिला बेडवर व्यवस्थित झोपवले. ईशाला देखील गाढ झोप लागली आणि नमू तिच्या रूममधून बाहेर आली. आदित्य अजूनही हॉलमध्ये बसून होता. झोपली ईशा? आदित्यने नमूला बाहेर येताच विचारलं. हो. नमू. गुड. आदित्य. आता काय करायचं सर? नमू. आता फक्त तिची काळजी घ्यायची आणि मग जे काही करायचं आहे ते एंगेजमेंटच्या दिवशी. त्या दिवशी मी ईशाला मनातलं सगळं काही सांगणार आहे. तोपर्यंत तिचे आईबाबासुद्धा येतील आणि मग पुढे काय करायचं आहे ते तर तुला माहीतच आहे. आदित्य. ओके सर. नमू. बरं, आता मी निघतो. तू तिची आणि स्वतःची काळजी घे आणि काही लागलं तर मला लगेच कॉल कर. आदित्य. ओके सर. नमू. आणि मग आदित्यने एक वेळ ईशाकडे पाहिलं आणि मग तो तिथून निघाला. इकडे नमू लगेच जेवणाची तयारी करू लागली. तिने जेवण बनवलं आणि मग हट्टाने स्वतःच्या हाताने ईशाला जेवण भरवलं. तिच्या प्रत्येक कृतीवर ईशा मात्र मनातल्या मनात रडत होती. नमू निस्वार्थीपणे तिची काळजी घेत होती, पण ईशाला मात्र तिचं स्वतःचंच मन खात होतं. किती चुकीची वागली होती ती नमूसोबत, किती दुखावले होते तिने नमूला. पण तिच्याकडे याशिवाय काही पर्यायसुद्धा नव्हता. प्रतापपासून वाचवण्यासाठी ती तिच्या सगळ्यात जवळच्या माणसांना स्वतःपासून दूर लोटत होती. भीती फक्त एकच होती की चुकून जरी उद्या प्रतापला ईशा त्याची मुलगी आहे हे कळलं तर तो तिला आणि आईबाबांना तर मारून टाकेलच, पण तिच्या आसपासच्या माणसांना देखील जिवंत सोडणार नाही. आणि या एका भीतीपायी फक्त आणि फक्त ती सगळ्यांना आपल्यापासून दूर करत होती. काही वेळाने ईशाचे जेवण झाले आणि नमूने तिला गोळ्या देऊन शांत झोपवले आणि मग नमू देखील तिच्या सोबत झोपली. इकडे मध्यरात्री ईशा काहीतरी बडबडत होती. नमूला तिच्या बडबडण्याने जाग तर आली आणि तिने कान देऊन ऐकण्याचा प्रयत्नसुद्धा केला, पण काही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नमूला जाग आली तेव्हा ईशा आधीच उठली होती आणि तिची आवराआवर सुरू होती. ईशा, काय चाललंय तुझं? नमू. काय चाललंय म्हणजे? आवराआवर करते, ऑफिसला जायचं आहे. ईशा. काय वेडी आहेस का तू? तुझी तब्येत ठीक नाही आणि तू ऑफिसला जायच्या गोष्टी काय करतेस? नमू. हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. आता मी ठीक आहे, त्यामुळे मी ऑफिसला जाणार आहे आणि तू आता जास्त विचार करू नकोस. आवरून घे, तुलाही कामावर जायचं असेल ना? ईशा एकदा शांतपणे म्हणाली. अगं, तुझं काय चाललंय? प्लीज समजून घे. आता नमू वैतागात म्हणाली. हे बघ, चिडून काही होणार नाही. मला जावं लागेल. मी नाश्ता बनवला आहे, तू नाश्ता करून घे. तुलाही जायचं आहे ना? ईशा पुन्हा तेच म्हणाली आणि मग तिचं आवरून निघाली. इकडे नमूने लगेच आदित्यला कॉल करून सगळं काही सांगितलं. ईशा साईटवर येऊन आपल्या कामात गुंतली. आदित्य देखील आज साईटवर आला. ईशाला त्याने काम करताना पाहिलं आणि तो पटकन तिच्या जवळ आला. ईशा, काय करत आहेस? तुला आरामाची गरज आहे. आदित्य तिच्या जवळ येऊन म्हणाला, पण ईशाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. ईशा, काय बोलतोय मी? आदित्य तिचा हात पकडत म्हणाला. मी माझं काम करत आहे, प्लीज मला करू द्या. ईशा, तू घरी जा, मी बघेन आता इथलं. आदित्य, ते माझं काम आहे आणि मला ते करायचं आहे. ईशा. आता मात्र आदित्य समजून गेला की ती काही ऐकणार नाही आणि तिला समजवण्याचा काही फायदा नाही आणि मग तो देखील कामात मदत करू लागला. पण ईशा मात्र प्रकर्षाने त्याला टाळत होती. अचानक एक जड वस्तू ईशा उचलत होती आणि त्यासाठी तिला खूप ताकद लावावी लागत होती. आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि तो पटकन तिला मदत करण्यासाठी पुढे आला. काही गरज नाही, मी करेन. ईशा पटकन पुढे येणाऱ्या आदित्यला म्हणाली. तसं आदित्यने एका हातानेच तिला शांत केले आणि मग वर्करला आवाज देऊन ते काम करायला सांगितले. तो पूर्ण दिवस आदित्य ईशासोबत होता. तो सतत तिला प्रोटेक्ट करत होता. त्या दिवसानंतर आदित्य स्वतः दिवसभर ईशासोबत थांबून काम पाहायचा, तर कधी आलू किंवा आरू येऊन तिच्यासोबत काम पाहायच्या. या सगळ्यात एंगेजमेंटचा दिवस उजाडला आणि मग ईशा आज लवकरच साईटवर पोचली. ती पुन्हा एकदा शेवटचं सगळं चेक करत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. आदित्यचा फोन होता म्हणून तिने पटकन फोन उचलला. हां, बोला सर. ईशा. ऑल सेट? आदित्य. यस सर. ईशा. ठीक आहे, मग भेटू संध्याकाळी. आदित्य. कशाला? ईशा अजाणतेपणे म्हणाली. आज एंगेजमेंट आहे संध्याकाळी, तू विसरलीस का? आदित्य तिला आठवण करून देत म्हणाला. हो, आहे लक्षात. ईशा. जी गोष्ट रोज काहीतरी गमावण्याची आठवण करून देते ते मी विसरेन कशी? ईशा मनात म्हणाली. मग तू येणार आहेस ना? आदित्यने शंकेने विचारलं.
हो म्हणजे नाही, म्हणजे मी इथेच आहे. ईशाने काय बाय उत्तर दिलं. ओके, मग संध्याकाळी तयार राहा. आदित्य हो. ईशा चाचरतच म्हणाली आणि मग दोघांनी फोन ठेवला. इकडे आदित्य मात्र खूप खुश होता. संध्याकाळी ईशाला प्रपोज करायचा आणि तिचं उत्तर होच असेल असं त्याने ठरवून टाकले होते. संध्याकाळी ईशाचे आईबाबासुद्धा येणार होते. त्यांच्या समोरच तिला मागणी घालायची आणि मग तिच्याशी एंगेजमेंट करायची असं त्याचे ठरलं होतं. तसं त्याने तिच्याकडे आग्रहाचे आमंत्रण देखील आईबाबांना पाठवले होते. पण इकडे जसजसा वेळ जात होता तसतशी ईशा बेचैन होत होती, कारण आज खऱ्या अर्थाने ती पुन्हा एकदा तिच्या आदित्यला गमावणार होती. संध्याकाळी 7 वाजता सगळे हॉलमध्ये येणार होते. त्याआधी तिला आपलं सगळं काम पूर्ण करायचं होतं आणि निघून जायचं होतं कायमचं. 5 वाजून गेले होते आणि तिचं काम देखील पूर्ण झालं होतं. तेवढ्यात तिचा फोन वाजला. आरूचा कॉल होता. ईशाने पटकन फोन उचलला. हॅलो ईशा. आरू. हां बोल आरू. ईशा. झाली का सगळी तयारी? आरू. हो झाली आहे. ईशाने जेवढं तेवढंच उत्तर दिलं. आणि तुझी तयारी झाली का? आरू. आता ईशाला काय उत्तर देऊ असं झालं. तिला काही सुचत नव्हतं. तरी ती हिम्मत करून म्हणाली, नाही अजून, आता घरी निघाली आहे, मग आवरून येते. परफेक्ट, ठीक आहे, तू आवरून घे, मी येते तुला पिक करायला. आरू. नको, कशाला, मी येईन. ईशा पटकन बोलून गेली. का? मी आले तर तुला आवडणार नाही का? आरू गाल फुगवून म्हणाली. नाही, असं नाही आरू. ईशा तिची समजूत काढत म्हणाली. मग कसं? आरू लाडात येऊन म्हणाली. अगं बाळा, माझ्यासोबत आईबाबा असणार आहेत ना, मग आम्ही आमच्या गाडीने येऊ तिकडे. ईशा. अरे हो, मी विसरलेच की, काका काकू पण येणार आहेत. आरू आपल्या डोक्याला हात लावून म्हणाली. ईशा. ठीक आहे, मग ये तू. आरू. ओके. ईशा. आणि मग एकमेकींना बाय बोलून त्यांनी फोन ठेवला. आणि मग ईशाने पुन्हा एकदा हॉलवर नजर फिरवली. सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि आपल्या घरी जायला निघाली. काही वेळात ईशा घरी आली आणि तिने पुन्हा एकदा स्वतःचं आवरलं आणि मग भरल्या डोळ्यांनी तिने एकदा आपल्या घराकडे पाहिलं. नकळतपणे हुंदका दाटून आला तिला. या घरात तिने गेले काही वर्ष वास्तव्य केले होते आणि आज अचानकपणे पुन्हा या घराचा तिला निरोप घ्यावा लागणार होता. तेवढ्यात तिला कॅब ड्रायव्हरचा फोन आला. निघायची वेळ जवळ आली होती. तसं तिने घराकडे पाहून आपले दोन्ही हात जोडले, त्या घराचे आभार मानले. एकदा त्या चौकटीवर आपले डोके टेकवले आणि ती घराला लॉक करून तिथून निघाली. एका नवीन प्रवासाला, एका नवीन सुरुवातीला. इकडे हॉल एंगेजमेंटसाठी सुसज्ज झाला होता. सगळीकडे दिव्यांची उधळण झाली होती. रात्रीच्या अंधारात मात्र हे दिवे हॉलची शोभा वाढवत होते. सगळे लोक हळूहळू करून जमा झाले. साधारणपणे 7च्या आसपास आदित्य आणि त्याची फॅमिलीसुद्धा हॉलवर पोचली. काही वेळात आलिशा, तिचे डॅड आणि त्याचबरोबर क्रितेशसुद्धा हॉलवर दाखल झाले. आता तुम्ही म्हणाल की हा क्रितेश कोण? हा क्रितेश आलिशाचा होणारा नवरा आहे. आज त्यास दोघांचं साखरपुडा आहे. आदित्यने फक्त ईशाला थांबवण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी त्याचा आणि आलिशाचा साखरपुडा आहे असं सांगितलं होतं. इकडे आदित्य गेटवर उभं राहून येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होता. पण त्याची नजर तर ईशाच्या येण्याकडे लागली होती. काही वेळाने नमू आणि बाकीचा ऑफिस स्टाफसुद्धा आला. आदित्य नमूला घेऊन एका बाजूला गेला. नमू 8 वाजत आले आहेत, पण ईशा कुठे दिसत नाही. इतका उशीर का लागत आहे तिला? आदित्य. काही कळत नाही सर, आतापर्यंत तर ती यायला हवी होती. नमू. मी एक काम करतो, पटकन जाऊन बघून येतो. आदित्य. ओके सर, मी पण येते तुमच्यासोबत. नमू. ओके चल, आदित्य म्हणाला आणि दोघे निघाले. तेवढ्यात आरू धावत त्यांच्याजवळ आली. दादू, अरे कुठे आहेस तू? आलू शोधत आहे तुला कधीची. चल, एंगेजमेंटची वेळ झाली आहे. आरू. मग मात्र दोघांचा नाईलाज झाला आणि दोघे पुन्हा हॉलच्या दिशेने आले. काही वेळात दोघांनी साखरपुडा उरकला. आलू मात्र हळूच आदित्यच्या कानात पुटपुटली. आदित्य, ईशा कुठे आहे? माहीत नाही, तिला शोधायला जात आहोत आम्ही. आदित्य देखील शक्य तितक्या हळू आवाजात म्हणाला. तेवढ्यात तिथे एक वेटर एक बुके घेऊन आला. सर, हा बुके तुमच्यासाठी दिला आहे त्या मॅडमनी. वेटर क्रितेशच्या हातात बुके देत म्हणाला. कोणत्या मॅडमनी? क्रितेशने न समजून विचारलं. इथे जे मॅडम तयारी करत होत्या ना सकाळपासून, त्यांनी. वेटर. त्याच्या बोलण्यावर आदित्यचे कान मात्र लगेच टवकारले. पण मी अशा कोणत्याच मॅडमला ओळखत नाही. क्रितेश. पण त्या मॅडम तर म्हणाल्या की आज ज्या सरांची इथे एंगेजमेंट आहे त्यांना हा बुके द्या. वेटर. 1 मिनिट, आणा तो बुके इकडे. आदित्य लगेच पुढे वेटरच्या हातातून बुके घेत म्हणाला.
मग वेटरने आदित्यच्या हातात बुके दिला आणि निघून गेला. आदित्यने तो बुके व्यवस्थित पाहिला तर त्याच्यात एक लेटर होतं. त्याने पटकन ते लेटर घेतलं आणि वाचू लागला. हाय सर, खरं तर मी स्वतः हा बुके तुमच्या हातात द्यायला हवा होता, पण ना माझ्याकडे तेवढा वेळ होता आणि नाही हिंमत, म्हणून हा इथेच ठेवून मी जात आहे. मी तुमच्या आयुष्यात आल्यापासून फक्त आणि फक्त तुम्हाला त्रास दिला आणि म्हणून जाताना आजच्या दिवसाच्या गोड आठवणी तुमच्यासाठी ठेवून जात आहे. ही सजावट मी तुमच्या आवडीनिवडीनुसारच केली आहे. आय होप तुम्हाला हे सगळं आवडेल. माहीत नाही मी पुन्हा तुम्हाला कधी भेटेल की नाही, पण तुमच्या खूप आठवणी मी घेऊन जात आहे. या काही दिवसात मी तुम्हाला खूप दुखावलं आहे, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. आलू मॅम खूप चांगल्या आहेत, त्या तुम्हाला खूप खुश ठेवतील याची मला खात्री आहे. तुम्हा दोघांना तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ईशा. लेटर वाचून आदित्यच्या हातातून लेटर खाली पडलं. आधी काय झालं? कुणाचं लेटर आहे? आलू त्या लेटरकडे पाहून म्हणाली. ईशा. आदित्य एवढंच म्हणाला आणि सरळ हॉलच्या दिशेने धावा सुटला. त्याच्या मागे नमू, आरू आणि मॉम देखील धावा सुटल्या. हॉलच्या बाहेर येऊन मॉमने आदित्यला अडवले. आधी, अरे काय झालं? मला काही सांगशील का? मॉम. मॉम, ईशा, मला तिला अडवायला हवं, नाहीतर मी पुन्हा तिला गमावेन. आदित्य जवळजवळ रडकुंडीला येऊन म्हणाला. हे बघ आधी, तू शांत हो. तू जा तिला शोधायला आणि इथली काळजी करू नकोस, मी बघते इथे सगळं. मॉम आदित्यच्या गालावरून हात फिरवत म्हणाल्या. थँक्स मॉम. आदित्य. आणि पुन्हा आदित्य गाडीच्या दिशेने निघाला. आरू आणि नमू देखील त्याच्यासोबत होत्या. तिघेही आता ईशाच्या घरी निघाले. काही वेळात तिघेही ईशाच्या घरी पोहोचले. नमू गाडीतून उतरून धावतच घराच्या दिशेने गेली. आदित्य आणि आरू देखील तिच्या मागे गेले. नमू दारात गेली तर त्याला लॉक होते. सर, इथे तर लॉक आहे, मग इशू गेली कुठे? नमू आदित्यकडे पाहून म्हणाली. आदित्यने एकदा आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्या कपाळावर अंगठा घासला. कुठे आहेस तू ईशा? प्लीज परत ये, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आदित्य स्वतःशीच पुटपुटत होता. मग काहीतरी त्याला आठवलं आणि त्याने नमू आणि आरूकडे पाहिलं. तुम्ही दोघे आजूबाजूला चौकशी करा. आदित्य. तसं त्या दोघी दोन दिशेला गेल्या. इकडे आदित्यने रवीला कॉल करून सगळं काही सांगितलं. काही वेळाने दोघी परत आल्या. काय झालं? काही समजलं? आदित्य. सर, इकडे एका घरात विचारलं तर ते म्हणाले की ईशा संध्याकाळीच बॅग घेऊन कुठेतरी गेली. नमू. आणि हो, इकडे मी विचारलं तर तेही हेच म्हणाले, पण ईशा एकटीच होती. आरू. काय एकटीच? आदित्य. हो. आरू. ती एकटीच होती, मग काका काकू कुठे आहेत? नमू दोघांकडे पाहून म्हणाली. काही कळत नाही. ईशा एकटी कुठे गेली आणि तिचे आई बाबा कुठे आहेत? आदित्य. इकडे नमूने तर रडायला सुरुवात केली. सर, ईशा कुठे असेल? कशी असेल? मला काही कळत नाही. ती ठीक तर असेल ना? नमू रडत रडत म्हणाली. आरू तिच्या जवळ आली. नमू, आता तू जर अशी वागलीस तर कसं होईल? तू जर हिंमत नाही दाखवलीस तर आम्ही देखील काही करू शकणार नाही. आरू तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. आरू बरोबर बोलते शेरनी. आदित्य. पण सर, ईशा. नमू. तिला काही होणार नाही. मी तिला शोधून आणेन तुझ्यासमोर. मग तू स्वतःच्या हाताने तिच्या कान पिळून तिला जाब विचार. आदित्य. आदित्य. एक हाक आदित्यच्या कानावर आली आणि त्याने मागे ओढून पाहिलं तर रवी धावत त्यांच्याजवळ येत होता. रवी, बरं झालं यार तू आलास ते. आदित्य. आता मला सांग नक्की काय झालं आहे ते? रवी. तसं नमूने त्याला थोडक्यात काय ते सांगितलं. ओके. सगळं ऐकून रवी म्हणाला. आता काय करायचं रवी दादू? आरू. तसं रवीने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला. आता एक काम करू, आपण तिला शोधून काढू. पण कसं? तिला जाऊन तर 2-3 तास झाले आहेत. नमू. हो, पण ती जाताना कोणत्या तरी बस किंवा ट्रेन किंवा आणखीन कोणत्या तरी गाडीने गेली असेल, हो ना? रवी. हो. आदित्य. मग आता आपण त्या ठिकाणी जाऊन चौकशी करायची. रवी. ठीक आहे, जाऊया. आदित्य म्हणाला आणि त्याच्या गाडीकडे वळला. थांब आदित्य. रवी. काय झालं? आदित्य. हे बघ, आता जर एकत्र गेलो तर खूप उशीर होईल आणि तिला शोधणं अजून कठीण होईल. त्यापेक्षा आपण एक काम करू. रवी. काय? आदित्य. आपण वेगवेगळ्या दिशेला जाऊ, म्हणजे काहीतरी आपल्या हाती लागेल. रवी. हो, बरोबर आहे. मगासपासून शांतपणे ऐकून घेणारी नमू मध्येच बोलली. ठीक आहे, मग एक काम करू. मी आणि आरू रेल्वे स्टेशनला जातो
आणि तू आणि नमू बस स्टँडला जा. आदित्य: चालेल. रवी. आणि मग अजून काही बडबड न करता चौघेही आपापल्या कामाला निघून गेले. काही वेळातच आदित्य आरूसोबत रेल्वे स्टेशनला आला. आदित्य गाडीतून उतरून धावतच रेल्वे स्टेशनच्या आत शिरला. आरूही त्याच्या मागे गेली. आरू तू त्या बाजूला जा, आदित्य दुसऱ्या दिशेला हात करत म्हणाला. मग आरू त्या बाजूला गेली आणि आदित्य दुसऱ्या बाजूला गेला. दोघेही खूप वेळ फिरत होते. ईशाचा फोटो दाखवून चौकशी करत होते. कुठूनही समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. इकडे नमू आणि रवीसुद्धा बस स्टँडवर चौकशी करत होते. खूप वेळ दोघे धावत होते, पण त्यांना देखील ईशाबद्दल काही कळलं नव्हतं. शेवटी दमून भागून आदित्य आणि आरू घरी निघाले. नमू आणि रवीसुद्धा आदित्यच्या घरी पोहोचले. काही कळलं का ईशाबद्दल? मॉमने आल्या आल्याच विचारलं. आदित्यने भरल्या डोळ्यांनी नाही म्हणून मान हलवली. कुठे गेली ती? मॉम: काही कळत नाही मॅम, नमू रडत म्हणाली. तू शांत हो नमू, ती नक्की भेटेल. रवी पुढे येऊन म्हणाला. कशी भेटेल आणि कधी भेटेल सर? मला तिची खूप काळजी वाटत आहे. काय सुरू आहे तिच्या डोक्यात काही कळत नाही. नमू आता हुंदके देऊन बोलत होती. नमू तू काळजी करू नकोस, मी तुला प्रॉमिस करतो, मी काही करून तिला लवकरात लवकर परत आणेन. आदित्य: नक्की ना सर? नमू: आदित्य फक्त मान हलवून म्हणाला आणि मग रवी नमूला घेऊन घरी गेला. इकडे ईशा 7च्या ट्रेनने आपल्या आईबाबाकडे निघाली होती, उस्मानाबादच्या मुरुम या खेडेगावात. तिने जाणून बुजून बाबाची बदली एका खेडेगावात करून घेतली होती. रात्रीच्या ट्रेनने ती उस्मानाबादसाठी निघाली आणि मग साधारणपणे 6-7 तासांनी ती उस्मानाबादला पोहोचली. बाबा तिला आधीच न्यायला आला होता. ती ट्रेनमधून उतरून स्टेशनच्या बाहेर आली. फारशी वर्दळ नव्हती स्टेशनवर. होती ती पण काही पुरुष मंडळी, एकतर परक्या ठिकाणी. परक्या लोकांमध्ये ते पण मध्यरात्रीच्या वेळी तिला जरा विचित्र वाटत होतं आणि जरा भीतीही वाटत होती. तिथे असलेली माणसं तिच्याकडे रोखून पाहत होती. त्यात तिची नजर सतत बाबाला शोधत होती. तेवढ्यात इशू! बाबाची हाक तिच्या कानावर आली आणि तिने त्या दिशेला पाहिलं. बाबा दिसताच ती जवळजवळ धावतच बाबाकडे गेली आणि तिने बाबाला घट्ट मिठी मारली. आता मात्र तिला अश्रू अनावर झाले आणि ती मोठ्याने रडू लागली. पिल्लू शांत हो, असं रडून कसं चालेल? बाबा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. पण आता ईशा मात्र अजून रडत होती. आता मात्र आजूबाजूची लोकंसुद्धा दोघांकडे विचित्र नजरेने पाहत होती. तसं बाबाने तिला आपल्या मिठीतून बाहेर काढलं आणि तिला गाडीत आणून बसवलं आणि गाडी घराच्या दिशेने निघाली. काही वेळाने बाबा ईशाला घेऊन घरी आला. बेल वाजताच आयूने येऊन दार उघडले. आता मात्र ईशाला आयूला पाहून अजूनच रडू यायला लागलं. ती पटकन आत आली आणि आयूला मिठी मारून रडू लागली. आयूने देखील तिला मिठीत घेतले. मी हरले आयू, मी हरले, मी पुन्हा एकदा त्यांना गमावले. ईशा रडता रडता म्हणत होती. शांत हो पिल्लू, तो वरचा बघतोय ना, मग तो सगळं काही ठीक करेल. आयू तिचे डोळे पुसत म्हणाली. शामू आता ही वेळ आहे का रडायची? उठ बरं आणि तिलाही उठव, आवरून घेऊ दे तिला, पोरगी प्रवासाने दमली असेल. बाबा आयूकडे पाहून म्हणाला. तसं आयू उठून उभी राहिली आणि मग तिने ईशालाही उठवले. इशू जा, फ्रेश होऊन घे, भूक लागली असेल ना, आणि आम्हालाही लागली असेल. आज महिन्याभराने आम्ही दोघे देखील पोटभर जेऊ. बाबा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाला. तसं मग ईशा तिला दिलेल्या रूममध्ये गेली. काही वेळाने ती आवरून बाहेर आली. आज एका महिन्याने तिघे एकत्र जेवले. बाबा आयू तर पोटभर जेवले, पण ईशा फक्त त्यांच्या समाधानासाठी जेवत होती. सतत आदित्याचे विचार डोक्यात घोळत होते. त्यानंतर कितीतरी वेळ ईशा आयूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. आयू देखील सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. बाबासुद्धा तिथेच दोघीजवळ बसला होता. तिथेच ईशाला आज किती दिवसांनी शांत झोप लागली. आयूबाबांच्या साथीमुळे ईशाला शांत झोप तर लागली, पण आदित्यची झोप मात्र केव्हाच उडाली होती. सकाळी सकाळी आदित्य आपल्या रूमच्या गॅलरीत उभं राहून बाहेरच्या नजाऱ्याकडे पाहत होता. मनात न जाणे किती वाईट विचार येत होते. ईशा कुठे असेल, कशी असेल, तिला काही झालं नसेल ना, असे वाईट विचार सतत मनात येत होते. तो आपल्या विचारात मग्न होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर रवीचा कॉल होता. त्याने घाईघाईत फोन उचलला. हां बोल रवी. आदित्य. आदित्य मी कालपासून सगळे बस स्टँड चेक करत आहे, पण तिचा काहीच पत्ता नाही. याचा अर्थ ती नक्कीच बसने गेली नाही. त्यामुळे मी आता रेल्वे स्टेशनवर चौकशी करणार आहे. बघू काही हाती लागते का. रवी. ठीक आहे, तू तुझ्या परीने चौकशी कर, इकडे मी पण माझ्या परीने बघतो काय ते. आदित्य शांतपणे म्हणाला. ओके, काळजी घे. रवी.
नमू कशी आहे? आदित्य. खूप अपसेट आहे ती अजून. ईशा कुठे गेली आहे याची काळजी लागून राहिली आहे तिला. सतत रडत होती ती. रवी. तू इथे आमची काळजी करू नकोस, तिची काळजी घे. आदित्य. ओके. रवी. आणि मग दोघांनी फोन ठेवला. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.